माया सुना म्हटलं आपल्या मनाची करायला लागले आता, आपल्या मनाची करायले. म्हटलं तीनही राधिका मोठी हुशार झाली आता त्या पूनमसोबत राहू राहू म्हटलं हुशारवाले. कालच आली म्हटलं मी, आणि आज घरदार सोड साड करून दोघी निघाल्या. हां किती हुशार म्हणत येईल. आणि स्वतः विचारलं नाही म्हटलं, एक शब्दही नाही म्हटला, ना तिनं म्हटला. दोघी सुनातून एकही शब्द नाही काढला म्हटलं का आम्ही चाललो का काही. हां नवऱ्याला पुढं करून टाकलं, म्हणजे बोलतं नवऱ्याला बोल, पोराले काय बोलणार आहे मी. लय हुशार झाला आता ह्या. याले बराबर समजून राहिलं काय आहे आणि काय नाही, कसं करावं लागतं आणि कसं नाही. राधिकाले नाही आहे म्हटलं एवढा दिमाग, ह्या पूनमने दिला असन तिले, पूनमने दिला असन ना. ते जास्त हुशार आहे ना, शिकली आहे ना ते, तिचं डोकं जास्त चालते. आणि काय म्हणते तर आपल्या मनाचं करून राहिलं ना, करू द्या. हां त्याला जेव्हा अद्दल भेटन ना, तर त्याला समजून पियुषले कसा देऊन राहिला ना अठाठी तिच्या हातात. हां कुठेही जाय तिले घेऊन जाय, मग माहीत पडन म्हटलं. आतापर्यंत सांभाळलं म्हटलं म्या, आतापर्यंत सांभाळलं घर, कोणाला इकडे तिकडे भटकून दिलं. आता तर बाप्पा मनाचे मालिक झाले ते सगळेचे सगळे. हा माय हे काय करून राहिले आता. ह्या काय करून राहिला म्हटलं शांताताई, कपडे मपडे घेऊन बसल्या काय. तिनं सांगितलं असेल ना, राधिकानं सांगितलं असन कपडे गिपडे घडी करून ठेव जा म्हणून. आता करून राहिला असं. शांताताई काय करून राहिल्या व. काही नाही ना म्हणता, हे पोरीनं सकाळी म्हटलं कपडे धुतले होते राधिकानं. मला म्हणे आई म्हणे काढून घेऊन ये जा म्हणे, पाणी पावसाळ्याचं काही सांगता नाही येत म्हणे. लवकरच धुतले होते त्यानं, बातच वाढून गेले. मोकळे टाकले होते की नाही, एक तर ते मशीनमध्ये सोकलेले होते, लवकरच वाढले. मग मला आली आठवण, मी म्हटलं काढून आणतो म्हटलं. आणि आता काढून आणले तर कुठे ठेवू, पोरी नाही आहे घरी आता. नाही तर कुठेही टाकून दिलं असते आणून एखाद्या सोप्यावर, मग ठेवते त्या पोरी. पण म्हटलं आता बसलीच आहे तर घड्या गिड्या करून ठेवतो म्हटलं कपड्याच्या. हो काय, हां करा ना, तर करा घडी करा. पण काय म्हणते तर त्या तिच्या राधिकाची आहे की नाही, ते तिच्या रूममध्ये ठेवून द्यायचा, पूनमच्या तिच्या रूममध्ये ठेवून द्यायचा. आणि आमच्या असून त्याच्यात तर आमच्या रूममध्ये ठेवून द्यायचा. मी जराशी येतो म्हटलं, जरासं किचनमधून येतो म्हटलं. काय गोयाट आहे काय नाही तर तिथून. आता जेवण घेऊन तर झाले आपले, स्वयंपाक करून गेला होत्या म्हणा त्या. जेवण झाले तर जरासं पाहून येतो ना, काय गोयाट आहे काय नाही तर. मंदा कशी बाई आहे बाप्पा हे. शब्दही नाही ऐकत, आपलंच पटर करते आणि आपलीच चालली जाते. आता तिला सांगत होती का मी मगाशी गेली होती किचनमध्ये, हिनं काय केले सारे म्हटलं ताटं गिलास सारे वट्यावर जमून ठेवून दिले होते, एकही नाही धुतला होता. आता त्या बिचाऱ्या गेल्या म्हटलं तर दोघीनं काय लवकर कामं केले सकाळी. आता ते जायचं होतं तर सकाळी म्हटलं भरं कामं केले, स्वयंपाक केला, सगळं काही केलं म्हटलं, नाश्त्याला दिलं, सगळं करून गेल्या. आणि जेवण खावणं झाले त्याच्या गेल्यावर तर म्हटलं हिनं ताटं नेऊन फेकून दिलं तिथं वट्यावर. सारं तिथं सांडसून झालं. मी गेली बाप्पा तिकडे पाणी प्यासाठी, तर मला काही चांगलं लागलं नाही, ते मला आवडतच नाही असं गिधाडपणा. मग त्याने काय तेवढे ताटं धुई धाय करून ठेवून दिले बरोबर जमजूम करून. हे असं गयाटन. आता बाप्पा आता 2-3 तासाच्या नंतर तिला आठवण आली का तिथं गयाट आहे म्हणून किचनजवळ आहे नाही काय, ताटं धुवायचे आहे म्हणून. तेव्हापासून नाही आली होती तिला आठवण. त्या मी तर धुणे टाकले, किती वेळचे धुणे टाकले, जाळजुळे करून घेतली, खरकटं सांडलं होतं. तर ह्या बैले तर बाप्पा काही नाही सुजाले. स्वतःचंच घर आहे ना, स्वतःचंच घर म्हटलं चांगलं ठेवलं तर लक्ष्मी ना आणते. पण इले बाप्पा अक्कल नाही आहे, अक्कल राहिले. बरं झालं हिच्या हातात आले म्हटलं, कोणी ना कोणी राहतेच, नाही तर काय माहीत काय उजेड पाडला असता हिनं तर. पण आपल्याला असं आहे, आपल्याला जास्त बोलणंही जमत नाही. म्हणून राहून राहिली आणि 17 गोष्टी करून राहिली म्हणून. जाऊ दे बाप्पा, आपल्याला काय आहे, आपल्याला दिसलं तर आपण करून घ्या. आपण काम करायला थोडी ना नटतो. 2 काम केल्याने काय मरते काय माणूस. आणि एवढी काही गड्ड्यात जाची वहिनी झाली, हालते सध्या हातपाय. जेवढं होते तेवढं करा. आता तर वर तर जाणं होऊनही नाही राहिलं होतं. बसू गेली पायरीवर आणि बसू आली. आता होते काय, वर चढ खाली नाही होत बाप्पा. खाली घुमा लागते, किती काही झालं तरी खाली जमते. किती काही फिर किती काही कर, पण पायऱ्या चढणं उतरणं नाही जमत आता. पण आता पोरगी सांगून गेली होती आणि मला जाणं लागले असते, ते हे गेली असती का. हिचं तर पहिले जीवावर येते वर तर जाणं आणि खाली येणं. हिचं तर घरचं काम जीवावर येते म्हटलं, तर काय करण हे. जाऊ दे बाप्पा. आता मला तर मन होतं का राधिकासोबत झाले, पण म्हटलं जाऊ दे म्हटलं, पोरी कशा 2 दिवस राहीन. किती वाके झाले म्हटलं, त्या पियुषचे सांगे ना तो बायको नव्हती तर. म्हटलं जाऊ दे लेकराईले जरासं सारा होऊन जाईन म्हटलं, मी घरात राहीन तर. नाही तर हे तर उठोल बायको आहे बाप्पा, उठोल बायको आहे हे. मग नाही तर काय. चला बाप्पा आता भिडतो कामावर भिडासाठी. जरासं सुकून नाही आपल्याला, कोणत्या गोष्टीचं सुकून नाही आहे. म्हटलं काय म्हणते तर आता धुईधाय करा लागते, भांडे फांडे. एक तर मायाकून वाकणं नाही होत, पोट चिपकून जाते म्हटलं वट्याले. सारी साडी वली होते, कसं करावं बाप्पा आता. पण जाऊ दे आता, करा तर लागणच.
बाप्पा माय बाई, पूर्ण किचन तर म्हटलं साफसूफ दिसून राहिलं. मी तर किती मोठे भांडे ठेवून गेली होती इथं. ताटं होते, डाळ भाजी करून गेली ती राधिका, प्लेटा होत्या, गिलास होते, वाटी होती, किती मोठे भांडे होते, चहाचे भांडे होते. पूर्ण पूर्ण साफसूफ दिसून राहिलं किचन तर. जमून बाई झालं बाप्पा. हां, शांताताईनं केलं असं. हां, ताईनंच केलं असं, बाकी तर कोणी होतं नाही. बरं झालं बाप्पा करून घेतलं ते, नाही तर मग आता एवढ्या जीवावर येऊन राहिलं होतं. आता तर विचारच करून राहिली होती मी म्हटलं बाई आता कसे धू भांडे ह्या बेसिंगमध्ये, तर मला काही जमत नाही. आता म्हटलं खाली काढा लागून. खाली काढले तर तेच आहे, मग इकडे पाणी सांड तिकडे पाणी सांड, मग अजून पोचागीचा मारा लागते. मला तर विचारच येऊन राहिला होता बाप्पा. बरं झालं बाप्पा शांतताईनं म्हटलं भांडे गिंडे धुवून टाकले. जाऊ दे ना, तसंही त्याला कोणते काम आहे. तसंही फुकटाचं खाऊन तर राहिलं ना घरात. काय होते 2 कामं केले तर. फुकटाचं मस्त 2 टाईम भेटून राहिलं, नाश्ता वेगळा भेटून राहिला, 2-3 टाईम चहा भेटून राहिला. एवढं नाही करू शकत काय ते. जाऊ द्या, केलं तर चांगलंच आहे म्हणा माझ्यासाठी. हां, चांगलंच आहे. सकाळी झाडझुडे करून घेतली होती म्हटलं तेनं. सकाळी कायले जेवण झाल्याच्या नंतर झाडझुड माडझुडे केली होती. जाऊ दे, चांगलं आहे. त्याला गमत नाही तसं हातपाय हलवल्याशिवाय. चांगलं आहे ना, तर माझ्यासाठीच चांगलं आहे. मला जास्त करानी लागन मग ठरायला का घरात. पण हे राधिका किती हुशार आहे. हां, हुशार आले म्हटलं. गंज भरून डाळ भाजी करून ठेवून दिली, गंज भरून डायरेक्ट. म्हणजे खात बसा, ढोरा जनावरासारखे खात बसाले. आता सकाळी खाल्ली, संध्याकाळी थेच भाजी खाल्ल्या तरी जाईन काय. पण काय करू आता. आता मग आता येते बाप्पा स्वयंपाक पाणी करायच्या जीवावर. आता हाय डाळ भाजी आहे, पोळाही तिनं लय मोठा करून गेली, भातही आहे. काही आता संध्याकाळचं टेन्शनही नाही आहे स्वयंपाक पाणीचं. भांडे तर घासूनच घेतले शांतताईनं. आता भांड्याची टेन्शन नाही आहे. पण आता हे येईल काय म्हणते तर पिंट्याचे बाबा येईल, तर त्याच्यासाठी चहा करा लागन. हां, बुडीला द्या लागन चहा. मलाही आठवण आलीच म्हणा चहाची. असं करू काय, करून घेऊ काय. जाऊ दे, नंतरच करन. काय आहे आताच तर चैन भेटला. हे तर जरासं चांगलंच झालं म्हणा, भांडे गिंडे उरकून गेले तर. जाऊ दे, जरासं साफसूफ दिसून राहिलं नाही तर अजून गळ्या टाकून जाईल. जातो नंतर करन चहा, अर्ध्या तासानं करन चहा. नाही तर म्हणन बुडीले 2 कप मांडाचा काही करन. म्हणन पाय दुखून राहिले, हात दुखून राहिले, करतेस मग बुडी. करते ना ते. हां, तिचे हातपाय तसे मोकळे आहे म्हटलं, मोकळे राहिले. नाही तर मग मीच करून घेईन. नाही तर म्हणून सारं काम माझ्या अंगावर लोटून दिलं म्हणन, अशी म्हणन. पण कायची म्हणते ते करते धीरे 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 धीरे. काम करायला वस्तात आहे ना. वस्तात राहिले अशीच वावराचं काम होते का बाप्पा. तुरू तुरू करते ना काम. पण आता शांताताई म्हटलं काम करून राहिली, मग जाऊ. काम गिम करून राहिली. आता तिच्यासोबत काही खटाटोप करणं काही पुरत नाही. हां, मस्त गोड गोड यानं राहा लागून आता. तई 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 करून. नाही तर म्हटलं सुना येईपर्यंत म्हटलं काम करून माया जीव घेईन हे घरातले लोक. आणि मला तर एवढं काही जमत नाही. मग तेच आहे, अर्ध सांड अर्ध उबड म्हटलं. हे पोट एवढं निघून गेलं का वाकणं होत नाही ना, काही होत नाही. मस्त लाडी गोडी लावतो. आता म्हणतात एवढे मोठे कामं केले ते ना. आता म्हणून का पाय बा माया मागच लागून गेली. चहाचं म्हणून तर असं ते म्हणतो त्याला. म्हणून चहा करू काय म्हणून ताई म्हणून. म्हणतेच मग त्या करशील तर कर म्हणून, नाही तर राहू दे. त्याला म्हण नाही ना म्हणून, आणून देतो ना म्हणून, थकल्या असन म्हणून तुम्ही. अशी लाडी गोडी लावतो. मग करतेत त्या. हां, जायला मग संध्याकाळची झाडझुडे करून घेते त्या. तेवढे कपडे करून घरी आणि मग झाडझुडे करून घेते. काही टेन्शन नाही म्हटलं त्याचं. राधिका ताई, किती मस्त लागून राहिलं तुमच्या इथं. सुकून लागून राहिलं म्हटलं. शांत वातावरण एकदम मस्त लागून राहिलं है नी काय. आणि बाहेर किती मोठं झाड आहे व कडुनिंबाचं म्हटलं. थंडी थंडी हवा येते त्यांना है नी काय. अहो लय पुराणं झाड आहे ते, लयच पुराणं म्हटलं. आजीची आजचं होय ते. आहे ना आप्पा, आजीने लावलं होतं ना ते झाड. हो बाई, आजीनं लावलं होतं ना तुया. आजीनं लावलं होतं ते. तिला मोठा हे होता, शौक होता. कुठचंही फुलाचं झाड आणे आणि कुठचंही आणे आणि लावे. पण हे झाड नाही आहे काय, इथंच निघालं होतं. तिनं केली होती त्याची वच म्हणून काढलं ते. नाही तर उकळून गिकळून टाकलं असतं तर मग राहिलं नसतं तिथं. तिनंच लावलं होतं ते, म्हणजे तिनंच खेचली त्याचं झोपलं गिपलं त्याले. तर आता एवढं मोठं झालं ते. तुझ्या आजीची आठवण राहिली म्हटलं ते झाडाच्या यानं. हो ना आप्पा, आता त्या झाडाचं नाव निघालं का आजीचं नाव निघतेच आहे की नाही. किती किती वर्ष झालं त्या झाडाला. लय वर्षाचं आहे बाप्पा, जुनं झाड आहे ते. हो बाई, जुनं झाडच आहे ना ते. आप्पा, तुम्हाला आजीची आठवण येत असेल है ना. आता तुम्ही एकटेच राहिले आणि घरात म्हटलं 2-3 जण राहता मग तुम्ही है ना. तुम्हाला आजीची लय आठवण येत असेल. आता काय करणार आहे. पण बुडी मोठी खटाटोपवाली होती ते. हिची आजी मोठी गरम, बाप रे बाप, लस गरम होती. बस एक आवाज काढला का बस बसाच लागे चूप एका कोपऱ्यात. हो काय. मस्त जमले असेल मग तुमचं. मग घरात कसं काय जमीत. म्हणजे गरम दिमाग वालीचं घरात काही बरोबर जमत नाही की नाही. मग घरात कसं काय जमे. अहो बाई, सगळ्यासाठी थोडी नव्हता गरम दिमाग, फक्त माझ्यासाठी होता.
अहो सगळे सोबत तर मस्त आहे. सासू सुनीची तर भल्ली पटे, लयच पटे म्हटलं. मस्त आहे. आता तिचंही काही समजलंच नाही. ते बिमारीतच निघून गेली आणि ते गेली आणि तिच्या मागं मागं पोरगं चाललं गेलं. जाऊ द्या आपा, आता त्या गोष्टी काढू नका बरं तुम्ही. मग अजून मन भारी करता. आता आहे ना आम्ही आहे ना म्हटलं. आणि का हो आपा, आई नाही येत तर तुम्ही येत जा ना, एखादा चक्कर मारत जा ना. ॲटो पॅटोनच येत जा. नाही बसणं जमत तर तुम्हाला. तुम्ही म्हटलं लग्नात आले होते माझ्या घरी, तेव्हापासून एकही चक्कर नाही केला तुम्ही. आई तरी आली, धीरा तरी आला, पण तुम्ही नाही आले. बाई मन तर लय करते व लय करते, पण सुचत नाही ना. सुचत नाही मग तू आई करते बडबड. इथं तर नाही सुचत. कधी कधी तर त्या चौकापर्यंत गेलो ना तर एखाद्या जागी पडून जातो मी. मग तू आई बोलते, कायले जाता, तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला चालणं सुधरत नाही, कायले जाता, अशी करते. मग असं वाटते का काय घरातल्या घरात गमतही नाही, जरासं बसतो जाऊन. आता ती फिकर करते ना मी. अहो आपा, बरोबर आहे आईचं सगळं बरोबर आहे. तुम्ही पहिले काय करा, तुमचा चष्मा बदलावा. तो चष्मा बदलावा. मग कसं म्हणजे कसं तुम्हाला चष्म्याच्या आनंदाने दिसून राहिलं असं. नाही तर किती दिवस झाले तुमच्या चष्म्याले नंबर गिंबर गेला असं, त्याच्यानं तुम्हाला दिसून नाही राहिलं म्हटलं. तुम्ही जा दवाखान्यात आणि तपासून या बरोबर डोळे गिडे. त्याच्यानं नाही दिसून राहिलं असं तुम्हाला बरोबर. नाही तर काही एवढे काही हे नाही आहे ना. त्या चष्मा किती खडतडला झाला तो. हो ना आपाची, चष्मा भल्ला पुराणा दिसते तुमचा. हा बाई, झाले याले 2-4 वर्ष झालेच असं. हा काय माहित किती झाले, तर 3 झाले का 4 वर्ष झाले तर. बाप्पा 3-4 वर्ष आपा. एवढ्या वर्ष थोडी लावत असते एकच चष्मा. ते तर म्हणते 6 महिने का 1 वर्षानंच म्हणते नंबर बदलते म्हणते डोळ्याचा, म्हणूनच तुम्हाला दिसून नाही राहिलं असं. बरं असं करा ना राधिका ताई, मी काय म्हणतो, काय हो, असं करून आपणच घेऊन जाऊ ना येईल दवाखान्यात आपाले. काय म्हणता तुम्ही, मस्त चेकअप गिकअप करून आणू. आहे नाही का चांगला दवाखाना या गावात. हो चांगली म्हणून राहिली तू, आहे नाही काय. चल या निमित्तानं म्हटलं कोणतं ना कोणतं काम तरी होऊन जाईन. आपण आलो तर घेऊन जाऊ आपण उद्या दवाखान्यात, घेऊन जाऊ आपाले. आता 2 दिवसासाठी आल्या न इकडे घेऊन जाता आणि तिकडे घेऊन जाता. बनवन मी नंतर बनवन. मग काही काळजी नका करू, मग चालतच राहते. तो काय चष्मा काय स्वस्त होते काय, महाग चष्मा आहे तो. नाही मग नंतर बदलवन मी. काय आपा, महागन स्वस्त म्हटलं, कमीत कमी तुम्हाला चांगलं तर दिसन ना. बस काही नाही आता, काही तुम्ही नाही नका म्हणू. बिलकुल चाल जा म्हटलं उद्या, आम्ही दोघी घेऊन जाईन. आता धीरा तर चालला जाईन कामावर, आम्ही दोघी घेऊन जाईन तुम्हाला दवाखान्यात. बरं बाप्पा, काय पोरी मागं लागते. माझ्या राधिकाची याचीच त्यानं आठवण येते बाप्पा. भल्ला जीव गुजते तिच्यासारखा स्वभाव पूर्ण खानदानीत नाही भेटन कोणाचा. माझ्या राधिकासारखा. तिला साऱ्याची फिकर राहते, साऱ्याची फिकर. झाले बाप्पा, घडी केले कपडे आणि त्याच्या कमरेत नेऊन ठेवून दिले. आणि आता कुठं ठेवा लागते आणि काय ठेवा लागते ते काही आपल्याला समजत नाही. अलमारीतले आपण काही हात लावत नाही बाप्पा. कोणाच्या वस्तू कुठं राहते कुठं नाही राहत. आपण अलमारीला हात काही लावत नाही. त्याच्या पलंगावर नेऊन ठेवून दिले. आता ठेवण त्याचे नवरे आले तर त्याचे ठेवण, आणि मंदाचे कपडे म्हटलं नेऊन ठेवून दिले ते तिचे ठेवण. अलमारी खोलली नाही बाप्पा आपण. कायले फालतूच जास्तीचे कामत करत बसा, आहे नाही काय. अरे शांताताई, झाले का तुमचे कपडे घडी करणं एवढा लवकर. हो झाले ना, झाले आणि ठेवून दिले सगळीच्या कमऱ्यामध्ये नेऊन ठेवून दिले आपले. आणि तूही ठेवले अंदर नेऊन. ठेवून देतो त्याला अलमारी नाही उघडली बाई, मी हात नाही लावला त्याला, पलंगावरच ठेवले कपडे. हो काय, लवकरच घडी केली पण तुम्ही. बरं जाऊ द्या. मी काय म्हणतो, चहा घ्या पेता काय म्हटलं, चहा करतो म्हटलं मी. आता तिथं गेली होती किचनमध्ये, म्हटलं भांडी गिंडी असं तर धुई धाय करतो म्हटलं, तर तिथं सगळं साफसूफ दिसलं मला. तुम्ही घासले काय भांडे. हो मी मगाशी पाणी प्यायला गेली होती की नाही, तर मला दिसले तिथं भांडे. आता मी खालीच बसली होती, म्हटलं जाऊ दे म्हटलं, खाली पिली तर बसली आहे म्हटलं मी. मग मी तेवढे भांडे घासून घेतले आणि ठेवून दिले. आता तू गेली तुझ्या कमऱ्यात तर तिकडून मग निघालीच नाही तू. मग म्हटलं जाऊ दे म्हटलं, काय आवाज दिले, मग मीच धुवून टाकले म्हटलं. हो ना, बरं केलं ना. तशी नाही का मी भल्ली कंबर दुखून राहिली होती आणि मला जमत नाही घेते. आणि त्या बेसिंगमध्ये जमत नाही मला. माझ्या पोट नाही का चिपकूनच जाते त्या वट्याले, पूर्ण साडी गिडी ओली होते. मग कधी खरकटही लागून जाते. त्याच्यानं नाही आहे काय, मी माझी जीवच नाही होती तर धुवाले. मग धुवाचं राहिलं का मग खालीच धुवा लागते काढून. आणि खाली धुतले का मग पोचापाचा करा लागते, सारं पाणी गिनी सांडते. तर बरं झालं तुम्ही धुवून घेतले, तसंही तुमचा हलका आहे म्हटलं. आणि तुम्ही रोड तुमच्या अंगावर काही येत नाही पाणी. नाही बाई, मलाही जमत नाही ना बेसिंग. ते बेसिंगच म्हणते ना त्याला. हो मला नाही येत बाप्पा त्याच्यात धुता. म्या खालीच धुतले म्या. काय खालीच धुतले, पण तिथं तर पाणी गिनी सांडलं काही दिसलं नाही.
हो ना, तर पाणी सांडलं होतं. मग पुसून काढली तेवढी. किचन विचन सगळं पुसपास केलं, गॅस ओटा धुतला आणि मग टाकून दिलं कापड वाळासाठी. मला नाही जमत बाई त्याच्यात, खालीच धुतले मी भांडे आणि जमाव जुमाव करून ठेवून दिले. हा काय, माझ्यासारखेच आहे तुम्ही. बरं, मग मी म्हणतो चहा पिता काय काय येऊ देता म्हटलं. पियूषच्या बाबाला येऊ देता, मग पिंट्याचे बाबा आले म्हणजे आपण तिघासाठी मांडून घेऊ. अंके नाही आहे सध्या घरात, काय मिठ्ठो येते काय तर. बरं ठीक आहे ना, तर येऊ दे ना तेले, मग मांडजो चहा. ह्या पोट्ट्याले म्हटलं का आपण वावरात जाऊ रे. हा सकाळी आला होता वावरात, आता दुपारचं जीवावर येते म्हणे. कुठं निघाला आणि कुठं नाही काय मी दोस्त सोबत. आज बायको नाही आहे की नाही, आता दोस्त इथंच फिरून ना तो. आता काय गमन त्याले, घरात नाही गमन ना वावरात नाही गमत. गेला कुठं गेला तो, त्याची वाटच पाहून राहिलो कवापातची. वाट पाहता पाहता थकून गेलो. जाऊ दे आता, मंदाली म्हणतो चहा कर म्हणून, आता जरासा चहा कर म्हणून आणि चहा घ्या पेतो आणि मग मीच जातो एखादा चक्कर मारायला. आता त्या पोट्ट्याच्या भरोशा काही लागणं पुरत नाही. त्याचा आला आज जीवावर, तसा येऊन राहिला म्हणत हो. रोजच येऊन राहिला आता वावरात. जाऊ द्या लागते एखाद्या दिवस, लेकराच्या जीवावर येते. तेच ते आता आपल्याला तर लागलंच आहे ते मरेपर्यंत. वावरात जाणं, वावराला सांभाळणं, घर सांभाळणं. लेकराचे 4 दिवस आहे आता. किती की म्हटलं तरी आता मग तो लागला नोकरी गिकरीवर, तर त्यालाही कुठं भेटते दोस्त दिसते फिराले. जाऊ दे म्हटलं आजचे दिवस तूही घेऊन घे बापा, आराम घेऊन घे. पण पोट्ट भरलं मागं फिरवते हे, लस मागं फिरवते. लस चॅप्टरपणा शिकला तो आता. अंक्या लस चॅप्टर झाला. अरे कोणाचा फोन आला. अरे ह्या तो जवायचा दिसून राहिला. हा जवायनं लय दिवसाच्या नंतर फोन केला माझ्या याच्यावर. बोलतो मी काय बोलून राहिले तो. हॅलो रुपेशराव बोला. मामाजी कुठं आहे तुम्ही, घरी आहे काय? हो घरातच चाललो होतो आता. म्हटलं त्या गॅप येतो म्हटलं थोडंसा. बाकी तब्येत गिबेत काय म्हणते? युवाई भाऊची तब्येत काय म्हणते आता? सुधार गिधार आहे त्याच्या तब्येतीत? आराम लागला त्याले? हो मामाजी, तब्येत गिबेत सगळी चांगली आहे. बाबाची तब्येत चांगली आहे, आईची चांगली आहे, सगळं काही चांगलं आहे. मला थोडंसं बोलायचं होतं तुमच्यासोबत. बोलायचं होतं? बोला ना, तर बोला ना, ऐकूनच राहिलो ना मी, बोला. नाही म्हटलं रश्मीच्या पाऱ्यात बोलायचं होतं तुमच्यासोबत. रश्मीच्या पाऱ्यात? काहून, काय झालं आता? काय झालं आता? काय बोलायचं आहे तुम्हाला तिच्या पाऱ्यात? मामाजी आता म्हटलं काय बोलू म्हटलं मी. आता तुम्हाला तर सगळं माहीत आहे, घरचा ताल कसा आहे कसा नाही. आणि रश्मीचा स्वभावही माहीत आहे तुम्हाला कसा आहे तो. आता म्हटलं मग आता आली म्हटलं. हे काही 4-4, 5-5 वर्ष काही येत नाही. आता तिनं बाबाचं ऐकलं का तब्येत खराब झाली म्हणून आली म्हटलं ते. आणि हे रश्मी नाही काय रगेलपणाच करून राहिली, रगेलपणा करायला. आणि त्याच्यानं मामाजी ते लय बेकार काम होऊन राहिलं. मग घरात मग गेलं का मग काही ना काही कीर्तन चालूच राहते. आता असं झालं का मी बोलू नाही शकत आत्याले. हिला समजावायचा प्रयत्न करतो तर हे काही ऐकायला तयार राहत नाही. आणि त्याच्यात म्हटलं मामाजी, मामीचा फोन आला का तिचा सारा ताल बिघडून जाते. ताल बिघडून जाते म्हणजे तुम्ही सांगायचा प्रयत्न काय करून राहिले? स्पष्ट बोला. मामाजी मला म्हणणं होतं तुम्हाला सांगायले, पण काय करू आता, मी बेकार फसून गेलो मी आता. म्हटलं मामीसोबत ते बोलली का तिच्या स्वभावात बदलच होऊन जाते. नुसती तिरगामिरगी करायला लागते, नुसती कावर करते, याले ओरडते त्याले ओरडते, बरोबर काही राहत नाही घरात. चिडचिड करते. एवढं काम आलं तेवढं काम आलं. आणि एक तर मामाजी तिच्याकडून काही कामं होत नाही. आता बाबा आहे बिमार, तर आता किती का म्हटलं तरी येणं जाणारे आहे, तरी आई करू लागते तिले, पण तरी चिडचिड करते. कसाही स्वयंपाक करून राहिली, कसाही देऊन राहिली, काही ताल नाही राहिला मामाजी. आता काय बोलू मी झालो परेशान. आता ते म्हणून राहिली होती मी जातो म्हणे माहेरी म्हणे. मग मी तिला रागात म्हटलं माहेरी नको जाऊ म्हटलं, तू 2 दिवसासाठी आणि 4 दिवसासाठी म्हटलं जाशील तर हमेशासाठी चालली जाय म्हटलं. काय हे तुमची बोलायची पद्धत नाही आहे पण. मामाजी मी मान्य करतो म्हटलं, हे मी रागात बोललो तिले, पण ते करूनच तशी राहिली म्हटलं. एक तर आता बाबाची तब्येत खराब आहे, त्याच्यात मला घरही सांभाळायला लागून राहिलं, वावर शेतही सांभाळायला लागून राहिलं. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, याच्या पहिले मी कोणतंच काम केलं नाही ना, घर कधी सांभाळलं ना वावरात कधी गेलो. आता माझ्या अंगावर किती प्रेशर येऊन गेलं. आणि मलाच पाय नाही ना शेवटी, मी एकुलता एक पोरगा आहे घरचा, तर मलाच पाय नाही. मग भाई नाही दुकान सांभाळून राहिली. मग हिचं काम आहे ना घर घेऊन चालले. आता अशी आपल्यावर वेळ आली तर हिचं काम आहे सगळीले मिळून सगळीले समजून घ्याव. ते आता काय आहे 2-4 दिवस राहीन चालली जाईल. तशी आता काही चांगलीच आहे म्हणते, जराशी गरम दिमागाची आहे पण चांगलीच आहे हे. आणि हे काय करते रश्मी, मुजोऱ्या करते. काही गरज आहे का मुजोऱ्या करायची? पहिलची लोक मुजोऱ्या केल्या तर ऐकते तरी काय. आणि नुसती तोंडी जाते, हे चांगलं नाही आहे ना मामाची तिचं. तुम्ही जरासं तिला फोन लावून सांगा, नाही तर एक वेळा तुम्ही घरी भेट द्या. एक वेळा भेट द्या म्हटलं. मी परेशान झालो आता येईल सांभाळू. बरं जवळ बापू, तुम्ही काही काळजी नका करू, बिलकुलही काळजी नका करू. आता
आता तुम्हाला तर दिली देवानं सद्बुद्धी, आता तिला आणा लागते जागेवर, तिला आणा लागते म्हणजे काही ताल बरोबर होऊन जाते तो. तुम्ही काही काळजी नका करू, इकडची काळजी नका करू. आणि मी येतो तिला भेटायला येतो, तिला समजावायला येतो. तुम्ही काय आहे तुमच्या बाबावर लक्ष द्या. आणि जराशी वेळ सांभाळण्याचा प्रयत्न करा. मी येतोच मग. उद्याची निघतो म्हटलं मी, आणि येतो मी. बरं मामाजी, ठेवतो मग. वावरात जायचं आहे मला, चक्कर मारतो म्हटलं तिकडे. बरं ठीक आहे ना, ठीक आहे, जावा तुम्ही वावरात जावा. मग मी येतो मग लावून फोन तसा. हो मामाजी, हो. काय करू मी ह्या बायकोचं, काय करू? हे सूरपण का होय का काय होय काय माहित. स्वतःची जिंदगी बरबाद करते तर करते, सुनाईच्या मागं लागते तर लागते, पोरीले चांगल्यानं जगून देऊन राहिली, जगू द्याले. एक तर अशी पावलात पैदा केली म्हटलं का तिले कवडीचा दिमाग नाही आहे, कवडीचा दिमाग राहिले. किती काही समजावलं आणि किती काही केलं आणि डोकंही फोडले ना, तर कायच्याच बनल्या आहे आणि कायच्याच नाही दोघी मायली की बनाले. नुसतं काही गरज आहे का तिथं फोन लावायची आणि पोरीला जास्तीचे कामं शिकवायची. इथं आपल्या सुना पाहून राहिलो आपण, कशा राहते कशा नाही. आपली लेकबाई लोकांच्या इकडे गेली, लोकांच्या इथं गेली तर तिले तर करायला लागणच ना. आपल्या सुनवाईरी करत नाही काय, घरात कामं करत नाही काय, बस त्या कामाच्या वरूनच आहे, बाकी कायच्या वरून नाही आहे. कामं करायला हे मागं होते आणि पोरीली तसंच करून ठेवलं. पोरीली जास्त कामं पाहिजे नाही आणि मायली जास्त कामं पाहिजे नाही. बापासून म्हटलं आपल्याला लेकरासाठी किती हे करावं लागते. असं लेकराला बोललं ना तर आपल्या म्हटलं मनावर सूर्य चालते. पण काय करावं आता माय तशी नाही आहे ना, माय तशी नाही आहे. त्याच्यानं आपल्याला समोर व्हावं लागते आणि पोरीले दोन शब्द सांगायला लागते. आणि हिले तर असं काय करू मी. एखादा पागलखाना राहिला असताना तिला सोडलं असतं नेऊन, पागलखान्यात सोडलं असतं, म्हटलं असतं सोडूच नका, हिले अजून पागल करून टाका, तिथंच ठेवा, नाही तर मले पागल करून टाका. आता जातो ना, तसंही मी घरात चाललोच होतो ना, आता जातो आणि काढतो तिची. काही गरज आहे का तिथं फोन लावायची, काढतो ना, चांगली काढतो तिची.